नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. एका रहस्य सम्राटाची थरारक कहाणी म्हणजे डिटेक्टिव्ह धनंजय, छोटू, काला पहाड असं म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं? नुकतीच डिटेक्टिव्ह धनंजयवर वेब सिरीज सुद्धा आली आहे. त्यामुळे आजच्या पिढीला तोच डिटेक्टिव्ह धनंजय माहीत असण्याची शक्यता जास्त. पण मी जर तुम्हाला म्हटलं की आजही आपल्याला भुरळ घालणारे डिटेक्टिव्ह धनंजय सारखे पात्र तयार करणारे मराठीतील रहस्य कथांचे अनभिषिक्त सम्राट बाबूराव अर्नाळकर यांची निवड थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे, तर आश्चर्य वाटलं ना? आज आपण त्यांच्याच विषयी अधिक जाणून घेऊया. कारण 9 जून हा बाबूराव अर्नाळकर यांचा जन्मदिवस आहे, ज्यांनी लाखो वाचकांना अक्षरशः वेड लावलं. त्यांच्या पुस्तकांची वाट लोक महिनाभर पाहायचे आणि त्यांच्या पुस्तकांच्या 2-2 हजार प्रती सुद्धा अगदी 2-3 महिन्यात संपायच्या. त्यांच्या नायकांना लोक खऱ्या व्यक्ती समजायचे आणि त्यांनी आयुष्यात तब्बल 1480हून अधिक रहस्य कथा लिहिल्या. असे बाबूराव अर्नाळकर. ते वसई तालुक्यातील अर्नाळा गावचे होते, म्हणून ते अर्नाळकर. पण हे त्यांचं लिखाणासाठी घेतलेलं टोपण नाव होतं. त्यांचं खरं नाव चंद्रकांत सखाराम चव्हाण. पण ते आता कोणाच्याही लक्षात नसेल. त्यांच्या लाखो वाचकांसाठी ते होते बाबूराव अर्नाळकर. नेहमीच्या कथा कादंबऱ्या लिहिणं एक वेळ सोपं असं म्हणूया. अर्थात म्हणजे सोपं नाहीच तेही, पण तरी तुलनेने सोपं म्हणूया. पण रहस्य कथा लिहिणं हे तर फार अवघड. म्हणजे तिथे कल्पकता हवी, गुन्हेगारी जगताची किंवा पोलिसांची, तपास यंत्रणांची माहिती असायला हवी. आणि ती असली तरी सुद्धा सलग लिहिणं ही गोष्ट खरंच आश्चर्य वाटावी अशी आहे. त्यांनी या प्रकारच्या कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली ती स्वातंत्र्यपूर्व काळात. त्या काळात एका मध्यमवर्गीय मराठी लेखकाला रहस्य कथा लिहाव्या असं का वाटलं असेल बरं? तर झालं असं की लहानपणी बाबूरावांना नाटकांचा नाद होता. तिथेच त्यांची आणि अच्युतराव कोल्हटकरांची ओळखही झाली होती. अच्युतरावांना ते गुरुच मानत. अच्युतराव त्यांना एकदा म्हणाले, तुला लिहायचं असेल तर सामान्य माणसाला समजेल असं काही लिही. आता सामान्य माणसाला समजेल असं लिहायचं म्हणजे काय लिहायचं हा त्यांना प्रश्न पडला. लिहायची तर मनात आवड होती, पण लिहायचं काय हा विचार मनात घोळू लागला. एकदा योगायोगाने ते विजयदुर्ग पाहायला गेले होते. तिथे किल्ल्यात फिरताना तेथील चबुतरे पाहून त्यांच्या मनात एक कथा उभी राहिली, सतीची समाधी. ही कथा लगेच छापूनही आली. ती अच्युतराव कोल्हटकरांना तर आवडलीच, पण तेव्हाचे प्रसिद्ध साहित्यिक नाथ माधव यांनाही ती आवडली. त्यांनी त्यात रहस्यमय वातावरण छान साधले आहे असा अभिप्राय सुद्धा त्यांना दिला. तोवर स्वातंत्र्याच्या चळवळीने जोर धरला होता. याच काळात चळवळीत भाग घेतला म्हणून अर्नाळकरांना येरवड्याच्या तुरुंगात डांबण्यात आलं होतं. आणखीही काही पुढारी मंडळी तिथे होती. राजकीय कैद्यांना वाचक विषयक सवलती मिळाव्या म्हणून त्यांनी तुरुंगात लढा दिला. त्यामुळे त्यांना काही पुस्तकं वाचण्यासाठी पाठवली. त्या पुस्तकात एडगर वॉलेस यांची 3 जस्ट मेन ही रहस्य कथा होती. ती अर्नाळकरांनी वाचली आणि लिहायचं काय हा जो प्रश्न त्यांच्या मनाला पडला होता त्याचं जणू उत्तरच त्यांना मिळालं. सामान्य माणसाला समजेल असं जर काही लिहायचं असलं तर ते असंच असलं पाहिजे हे त्यांच्या मनाला पटलं. त्यानंतर हाती पडणारं प्रत्येक रहस्य कथेचं पुस्तक ते वाचत गेले आणि सामान्य माणसांचं मनोरंजन करून त्याला काही काळ गुंगवून ठेवील असा वाङ्मय प्रकार रहस्य कथेशिवाय दुसरा नाही याबद्दल त्यांची खात्री झाली. अर्थात म्हणून त्यांनी लगेच रहस्य कथा लिहिल्या असंही नाही, कारण घरची स्थिती चांगली नव्हती. तेव्हा काहीतरी उद्योगधंदा पाहणं आवश्यक होतं. त्यांनी चष्मे बनवणं व त्याची खरेदी विक्री करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. तरीही रहस्य कथा लिहायचा हेतू मनात तसाच होता. त्यावेळी त्यांचे एक स्नेही श्री प्रभू हे एक रहस्य माला काढीत असत. ते म्हणाले, अर्नाळकर, तुम्ही आम्हाला रहस्य कथा लिहून द्याल काय? काही वर्षांपासून मनात बाळगलेल्या रहस्य कथा लिहायच्या आकांक्षेला प्रभूंच्यामुळे अशी एकदम वाट मिळाली. त्या सालच्या फेब्रुवारीमध्ये चौकटची राणी नावाची एक कथा त्यांनी लिहून दिली आणि ती कथा त्यांच्या रहस्य कथा लेखनाचा पायाच ठरली. त्या पहिल्या कथेबद्दल त्यांना त्यावेळी 40 रुपये मोबदला मिळाला. पण त्या पैशांपेक्षाही आपण एक अखंड कथा लिहू शकलो याचाच त्यांना अधिक आनंद झाला.
याच सुमारास चिंदरकर म्हणून प्रकाशक होते, त्यांनी एक माला म्हणजे सिरीज काढली होती आणि त्या कथामालेला त्यांनी क्रमाने 7 कथा दिल्या. या 7 कथांनंतर प्रभूंनी मागणी केल्यावर पुन्हा त्यांच्याकडेही लिहायला सुरुवात केली. दरमहा ते रहस्य कथा लिहित राहिले. या कथांना इंग्रजी आणि इतर पाश्चात्य भाषातील पुस्तकांचा आधार असायचा, पण ती पुस्तकं जशीच्या तशी भाषांतरित न करता त्या कथानकांना महाराष्ट्रीय वातावरणाचा साज द्यायचा असं त्यांनी सुरुवातीपासून ठरवलं होतं. शिवाय आणखी 2 महत्वाची तत्व सांभाळायची असं त्यांनी पक्क ठरवलं होतं. एक म्हणजे कथेत कुठेही अश्लीलपणा येऊ द्यायचा नाही आणि कथेचा शेवट नेहमी सत्यमेव जयते या तत्वानुसार करायचा. सत्याचा विजय व्हायलाच हवा. मग हळूहळू त्यांचा नायक आकाराला आला. आपल्या प्रत्येक कथेत वेगवेगळी पात्र आणि परिस्थिती असली तरी नायक एकच असावा असा विचार त्यांना सुचला. हा कथानायक रुबाबदार, उमदा, सुस्वभावी, समयसूचक आणि धडाडीचा असा असणार होता. मग या नायकाचं नावही तितकंच रुबाबदार असायला हवं होतं. कित्येक दिवस त्यांचा नावाचा शोध सुरू होता आणि एकदा गीतेचं पठण करीत असताना अर्नाळकरांना एकदम सुचलं आणि धनंजय जन्माला आला. 1946 सालापासून 1948 पर्यंत 2-3 वर्ष त्यांच्या लिखाणात खंड पडला होता. का त्याचं कारण कळलं तर ते रहस्य कथे इतकंच अनप्रेडिक्टेबल म्हणजे अनपेक्षित आहे. त्यांची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट झाली आणि ते त्यांना म्हणाले, मारामाऱ्या, झटापटी, चाकू, खून यांची वर्णनं वाचून मुलं धीट बनतात. अरे, पूर्वी साधी प्रेतयात्रा बघून मुलं पळून जात, आता ती तशी पळत नाहीत. तू तरुणांना शूर बनवतोस हे खरं, पण स्वतः सैनिक जीवनाचा अनुभव तू घ्यायला हवास. त्यांच्या सल्ल्यामुळे ते चक्क सैन्यात गेले. तिथे 3 वर्ष नोकरी करून परत आले. परत आल्याचं कळताच प्रभू पुन्हा त्यांना येऊन भेटले आणि पडलेला हा 3 वर्षांचा खंड सोडला तर तेव्हापासून त्यांनी पुन्हा रहस्य कथा लिहायला सुरुवात केली, ती अगदी शेवटपर्यंत. ते रोज 6 तास नियमित लेखन करायचे आणि तेही गुप्त जागी. कुणीही त्यांना शोधू शकणार नाही अशा ठिकाणी. एकांत मिळावा म्हणून ही सोय, पण सुरुवातीच्या काळात मात्र चष्म्याच्या दुकानात बसूनच ते लिहित असत. त्यावेळी शहरात ट्रामची वाहतूक चालू होती आणि गिरगावातील गर्दीच्या रस्त्याने त्या जात असताना जो ठणठणाट आणि खडखडाट होत असे, त्यात शांतचित्ताने लिहित बसणं खरोखरच अशक्य, नाही का? एकदा अत्र्यांनी त्यांना तसं लिहित बसलेलं पाहिलं आणि ते म्हणाले, अरे, तुला लिहित बसायला जागा नाही हे तू मला का बोलला नाहीस? तू खंडाळ्याला येऊन माझ्या बंगलीत राहा आणि तिथे लिहित बस. ते म्हणाले, साहेब, दरवेळी मी खंडाळ्याला कुठे जात जाऊ? मला तिथे कायमचीच वस्ती करावी लागेल मग. ते खरंच होतं, कारण ते रोज लिहित आणि विलक्षण झपाट्याने लिहित. महिन्याला 4 ते 6 पुस्तकं ते लिहित असत, तेही आपला व्यवसाय आणि कुटुंब सांभाळून. रहस्य कथा किंवा पुस्तकं वाचणाऱ्या वाचकांकडून त्यांना दरमहा 550 ते 600 पत्र येत असत. त्यावेळेला आपलं पुस्तक वाचण्यात मी माझं दुःख विसरून गेलो अशा अर्थांची पत्र त्यात कितीतरी असत. एकदा एका डॉक्टरांचं पत्र त्यांना आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, अत्यंत किचकट अशी शस्त्रक्रिया केल्यानंतर मनावर आलेला ताण घालवण्यासाठी मी आपली रहस्य कथा वाचित असतो. कधी कधी काही जण पत्रातून विचारत, बाबूराव, आमचा मुलगा हरवलाय, त्याची केस अर्थात शोधून काढायची, आपण धनंजयकडे द्याल का? त्यांनी निर्माण केलेले नायक धनंजय, झुंजार आणि छोटू इतके जिवंत उतरले गेले आहेत की वाचकांना ते खरंच वाटत. बहुसंख्य वाचक हा मध्यम वर्गातला असला तरी समाजातील सर्व स्तरातील मुलं, माणसं माझ्या कथा आवडीने वाचतात. भाजीवाले, फेरीवाले, कोळणी वगैरे मंडळी आवडीने माझ्या कथा वाचत. मला ओळखणारे वाचक तर असंख्य आढळतात. रस्त्यात कोपऱ्यावर बसलेला एखादा पॉलिशवाला पोऱ्या कधी अचानक मला विचारतो, साहेब, या महिन्यात तुम्ही कुठलं पुस्तक लिहिलंय? तेव्हा मला खरा आनंद होतो. त्यानंतर आनंदकर बाई म्हणून मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी अर्नाळकरांना सांगितलेला हा किस्सा ऐका. त्या म्हणाल्या, मी नुकतीच लोणावळ्याला राहून आले. तिथे पहाटे मी बंगल्याच्या आवारातील बागेत हिंडत असे. बागेत माळ्याचं खोपटं आहे. तिथे पाहते तो एकदा आमचा माळी दिवटी लावून पहाटे पहाटे बसला होता.
जरा जवळून पाहते तर तो वाचित बसलेला दिसला. मला वाटलं बहुतेक तो धार्मिक भजनं किंवा स्तोत्र वगैरे वाचित असावा. मी त्याला म्हटलं, अरे विठू, कसलं स्तोत्र वाचतोयस इतक्या सकाळी सकाळी? तो म्हणाला, अहो पोथी पुराण मला काय कळणार बाई, मी अर्नाळकरांचं पुस्तक वाचतोय, त्यातला झुंजार मला भारी आवडतो. मी चकित झाले. त्या म्हणाल्या, या छोट्या माणसांच्या मनांवर तुम्ही अजब मोहिनी घातली आहे अर्नाळकर. अर्थात रहस्य कथा म्हणजे फुटकळ टाइमपास वाचन अशी टीका त्यांना सहन करावी लागली होती. अनेक मुलं ही पुस्तकं चोरून वाचत असत, पण प्रत्यक्षात ह्या कथांमध्ये आक्षेपार्ह असं काही नव्हतं. म्हणून तर त्यांच्या 500 कथा प्रसिद्ध झाल्या तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध चित्रकार सतीश भावसार यांनी अतिशय प्रेमाने आणि कष्टाने निवडक बाबूराव अर्नाळकर असा ग्रंथ अलीकडे प्रकाशित केला आहे. त्यात कुणाचं पत्र आहे ठाऊक आहे? साक्षात गान सरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचं. त्याही या रहस्य कथा आवडीने वाचत असत. आणि आणखी एक गंमत सांगू. आता डिटेक्टिव्ह धनंजय आपल्या भेटीला आला आहे खरं, पण फार पूर्वी डिटेक्टिव्ह धनंजयवर सिनेमा बनला होता. त्याचे निर्माते होते तेच डिटेक्टिव्ह धनंजयची भूमिका करणार होते. संगीत क्षेत्रातील मातब्बर व्यक्ती होती ही. काय अंदाज आहे? आता रहस्य कथेविषयी बोलतो आहोत तर थोडी उत्सुकता ताणायला हरकत नाही, हो ना? कोण असेल असं वाटतं? बरं जाऊ दे, सांगतेच. ज्येष्ठ संगीतकार सी रामचंद्र. अलीकडे आलेला आदिनाथ कोठारे याने साकारलेला डिटेक्टिव्ह धनंजय तुम्ही पाहिलायत का? पाहिला नसेल तर नक्की पहा. तुम्हाला रहस्य कथा वाचायला आवडतात का हेही आम्हाला सांगा. आणि अर्नाळकरांची तुमची आवडती पुस्तकं कोणती हे सुद्धा प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि आजचा भाग कसा वाटला हे सुद्धा आम्हाला सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आपली YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा, तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.